राधानगरीतील शाहूकालीन हत्तीमहल दुर्लक्षामुळे दुरावस्थेला सामोरे जात असताना शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने आज हत्तीमहल परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। हत्तीमहल परिसरातील वाढलेली झाडे झुडपे गवत आणि कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। पक्षाचे संपर्क प्रमुख अरुण दुधवारकर यांनी हत्तीमहलच्या दुरावस्थेबाबत चिंता व्यक्त करत या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। आज कोल्हापूर आपलं पर्यटकाच्या जीवावर चाललेलं कोल्हापूर म्हटलं तर पर्यटक म्हणतो आपण। महालक्ष्मी मंदिर आहे, पन्हाळा जिल्हा आहे, आपला रंकाळा आहे, सगळं आहे। तसंच हा माझा जर हत्तीमहल चांगल्या पद्धतीने लोकांना इथे येणाऱ्या राधानगरीचं धरण बघायला येणाऱ्या लोकांना जर हे बघायला मिळालं पाहिजे। लवकरात लवकर पालकमंत्र्यांनी, स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, स्वतःच्या मतदारसंघामध्ये जर माझं हत्तीमहल ओस पडत असेल तर याच्याकडे लक्ष द्यावं अशी तुमच्या माध्यमातून मी त्यांना अधिक विनंती करतो। याकडे लक्ष नाही दिलं तर तुमची भूमिका काय? आमच्या लक्ष मग त्यांच्या घरावरच आम्ही मोर्चा नेणार आहोत आणि घराजवळ जाऊन आम्ही सांगणार आहोत। आणि परत आमचे इकडचे खासदार जे छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आहेत आणि महाराज आहेत त्यांनासुद्धा विनंती करणार आहे, तुम्ही स्वतः पालकमंत्र्यांना भेटा। तुमच्या मतदारसंघामधला त्या राधानगरी मतदारसंघाने तुम्हाला भरघोस मतदान दिलेलं आहे इकडचं, तर त्याची जाण महाराजांनी ठेवून स्वतः याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे आणि पालकमंत्र्यांशी बोलून हे लवकरात लवकर काम करून घेतलं पाहिजे। या स्वच्छता मोहिमेत उत्तम शेटगे, रवींद्र पाटील, विक्रम पाटील, दीपक तेली, रणजित काशीद, जमीर तहसीलदार, अमल डोंगळे, विमल पाटील, दीपाली कानकेकर, अरुण खामकर आदी शिवसैनिकांनी सहभाग घेतला होता। वेपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।